गावातील किती लोक दारिद्र्य रेषेखाली राहतात? गावातले म्हणजे पूर्ण 1 ते 2 ते 3 माणसं फक्त दारिद्र्य रेषेमध्ये बसलेले नाही, सर्वच आहेत टोटल. ओके सर. सर अशा दारिद्र्य रेषेखालील लोकांना नरेगा या योजनेचा लाभ घेता येतो का? काय घेता येतो, परंतु लाभ दिलाच नाही अजून. ओके सर, मला एक सांगा, बेरोजगारामुळे लोक स्थलांतर करतात का? करतात ना. तर हे स्थलांतर सर हंगामी असतं की कायमस्वरूपी असतं? ते कायमस्वरूपीच असतं. अच्छा सर, तुम्हाला पिण्याचे पाणी गावातच मिळते का? आता नळ योजना काढलेली आहे, पण आता गावातच पाणी. सर, गावामध्ये महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांब जावं लागतं का? लांब जावं लागतं. 1-2 दिवस पाणी सोडत नसल्यामुळे मग ते विहिरीवर जावं, नदीवर जावं लागतं. अच्छा, तर मग तर त्या महिला किती लांब जातात आणि त्यांना पाणी घरी घेऊन येण्यासाठी किती वेळ लागतो? अर्धा पाऊण तास लागतो. ओके सर, आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता काय आहे सर? गुणवत्ता काय नाही, चांगलं आहे एकदम व्यवस्थित. काय गावातील सर किती टक्के लोकांच्या घरी शौचालय आहेत? शौचालय कोणाच्याच घरी नाही शौचालय. ओके सर, कोणाच्याच घरी नाहीये का? नाही, फक्त अंगणवाडीला एक शौचालय आहे आणि शाळेला आहे फक्त. ओके सर. सर, महिलांना पुरुषांच्या बरोबरीची वागणूक मिळते का? वागणूक मिळते. सर, पुरुष व स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन दिलं जातं का? दिलं जातं. ओके सर. सर, गावामधील अनुसूचित जाती व जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? समान वागणूक मिळते. ओके सर. सर, 18 ते 30 या वयामधील युवकांच्या काही समस्या आहेत का? समस्या काहीच नाही. त्यांच्या समस्या आहेत. त्यांना 18 वर्षाच्या वयातील मुलांना GMC शाळा पाहिजे, तेवढं त्यांचा सुविधा आहे. ओके सर. सर, गावातील किती टक्के लोक दारू पितात? 50% पितात. प्रत्येक दिवशी सर पुरुष दारू पिण्यासाठी किती पैसे खर्च करतो? 20-30 रुपये लागतात त्यांना. सर, गावातील किती टक्के लोक तंबाखू खातात? 50% खातात. प्रत्येक दिवशी ही लोक तंबाखू वरती किती पैसे खर्च करतात सर? 1-2 रुपये जातात. ओके सर. सर, गावातील महिला देखील दारू पितात का किंवा तंबाखू खातात का? सर, तुमच्या गावामध्ये बँक आहे का? बँक नाही, शेनवाला बँक आहे आमच्या इथे. इथून 6 किलोमीटरवर जायला लागतं. अच्छा सर, तुमच्या गावामध्ये किती बचत गट किंवा महिला मंडळ आहेत? आमच्या इथे 15 ते 16 बचत गट आहेत सर्व ग्रामपंचायत मध्ये. सर, पुरुषांना जर पैशांची बचत करायची असेल तर ते कशा प्रकारे पैशांची बचत करतात? पैसे म्हणजे आम्ही बँक आहे, बँकेतच पैसे टाकतो. आम्ही CDC बँक मध्ये टाकतो, कोणी डोंबिवली बँक मध्ये टाकतो. ओके. कोणी स्टेट बँक मध्ये टाकतात. अच्छा. आणि सर, महिलांच्या बाबतीत काय, त्या कशा पैशांची बचत करतात? ते पण त्यांच्या बचत गट तयार करतात. अध्यक्ष सचिव त्यांचे खातं ओपन होते CDC बँक मध्ये. त्यांचे काही महिन्याला 25 रुपये 50 रुपये ठेवतात आणि तसे ते पैसे बचत करतात. ओके सर. सर, गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठीचा रस्ता चांगला आहे का? एकदम खराब रस्ता आहे. ओके. गावाच्या आतमधले रस्ते चांगले आहेत का सर? गावाच्या आतमधले आता कॉन्क्रिटीकरण केलंय. आम्ही असताना कॉन्क्रिटीकरण करून दिलं आता आम्ही पूर्ण. सर, गावामध्ये वीज आहे का सर्वांकडे? गावामध्ये प्रत्येक लोकांकडे इलेक्ट्रिसिटी आहे का, लाईट आहेत का? मॅडम, लाईट कुठेच नाही दिला आमच्या लाईट. ओके सर. लाईट नाही का? लाईट नाही. सर, गावातील किती टक्के लोकांकडे मोबाईल फोन्स आहेत? 95% आहेत मोबाईल फोन सगळे. आणि गावातील किती टक्के लोक वर्तमानपत्रक वाचतात? वाचून 15 ते 20 लोक वाचतातच. अच्छा. आणि किती टक्के लोकांकडे संगणक व इंटरनेटची सुविधा आहे सर? 7-8 लोकांकडे आहे. ओके. सर, पंचायती राजाचा गावातील लोकांना कसा फायदा होत आहे? काय सांगू शकतो? सर, आम्हाला गावातील सरपंचाला उत्तम सरपंच म्हणून एक अवॉर्ड द्यायचा सर. तर तुम्हाला काय वाटतं की एखाद्या सरपंचाला अवॉर्ड देण्यासाठी त्याच्या अंगी काय गुण असले पाहिजे? गुण म्हणजे आमचं हे झालं, इलेक्शन झालं, आमचं मतदान झालं. आम्हाला लोकांनी सहकार्य करून आम्हाला काही 5 वर्षे पदावर येण्याची संधी दिली. लोकांनी सुद्धा विचार केला की चांगल्यासाठी हा माणूस आपल्यासाठी राबतो म्हणून आपण त्याला 5 वर्ष असे 5 वर्ष आम्ही राबले. परत आता इलेक्शन झालं, त्या 5 वर्षांनी पण परत आम्हीच फॉर्म भरल्यामुळे विरोध दिलाय आता परत 5 वर्ष. लोकांची कामं करतो म्हणून आम्हाला लोक परत आवडतात.